गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स. तर आजचा आपला एक विषय अतिशय महत्त्वाचा विषय आहे, तो म्हणजे 1 जुलैपासून देशामध्ये जे काही 3 नवीन कायदे लागू करण्यात आले आहेत. तर त्याच्यामुळे एक न्यायव्यवस्था म्हणजे जे काही गोष्टी होणार आहेत न्यायव्यवस्थेमध्ये, म्हणजे प्रोसेस होणार आहेत, गुन्हा दाखल करण्यापासून ते निकाल लागेपर्यंत ते एकदम फास्ट होणार आहे. म्हणजे अशी एक म्हणजे असा एक कायदा सांगतो की ज्या काही गोष्टी व्हायच्यात ते वेळेवर आणि म्हणजे योग्य वेळेत झाल्या पाहिजेत. की म्हणजे तारीख पे तारीख ही काही जी काही संकल्पना होती ती आता पूर्णपणे नष्ट झाली पाहिजे. कारण सिव्हिल मॅटरमध्ये म्हणा किंवा कुठल्या इतर जे काही केसचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये वर्षानुवर्ष सामान्य माणसाला म्हणजे न्यायव्यवस्थेचे म्हणजे खेटेगा म्हणजे म्हणजे प्रलंबित मॅटर आहे जे वर्षानुवर्ष आणखीन प्रलंबितच होतात. म्हणजे एका मॅटरसाठी समजा 20-20, 30-30 वर्ष जर तो मॅटर प्रलंबित असेल तर मग म्हणजे एका माणसाची निम्मी जिंदगी तर त्या मॅटरमध्येच जाते. त्यामुळे हे अतिशय एक महत्त्वाची गोष्ट आहे की या नवीन कायद्याने अशा काही गोष्टीला म्हणजे आळा बसेल आणि सगळ्या ज्या काही गोष्टी होणार आहेत ते वेळच्या वेळेस आणि योग्य वेळेमध्ये फास्ट प्रोसेसमध्ये होतील. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंग्रजांनी आपल्या देशावरती 150 वर्ष राज्य केलं. तर त्या लोकांचे म्हणजे इंग्रज लोकांचे म्हणजे त्यांच्या काळातला हा कायदा होता. तर त्या कायद्याची म्हणजे मला तर असं वैयक्तिक मत वाटतं की इंग्रज सोडून गेले, म्हणजे इंग्रजांनी आपली गुलामगिरी म्हणजे म्हणजे सोडून गेले तितके दिवस, सोडून गेले म्हणण्यापेक्षा आपण त्यांना म्हणजे फाईट दिली म्हणून ते सोडून गेले. परंतु त्यांचे आणखीन काही ते म्हणजे गेले तरी पण या देशामध्ये काही अशी काही त्यांची चिन्ह आहेत, काय कायदे असतील तर ते नष्ट म्हणजे समजा त्याच्यामध्ये थोडंफार बदल होणं महत्त्वाचं आहे. कारण त्यांनी आपल्या देशावरती 150 वर्ष राज्य केले, मग त्यामुळे त्यांचे जे काही नामोनिशाण असतील किंवा त्यांच्या ज्या काही खानाखुणा असतील तर त्या म्हणजे म्हणजे बदलणं महत्त्वाचं आहे. कारण आणखीन पण आपण त्यांच्या म्हणजे पारतंत्र्यात राहिल्यासारखंच आहे. म्हणजे त्यांची जर कायदे जर आपण आणखीन वापरत असलो तर त्यामध्ये आता नवीन जनरेशन आहे, नवीन पिढी आहे, म्हणजे नवीन कायदे आणून म्हणजे नवीन लोकांच्या जे काही प्रॉब्लेम असतील ते म्हणजे या कायद्याने सोडवले जावे एवढीच या कायद्याकडून म्हणजे म्हणजे सिस्टमकडून अपेक्षा करतो. आणि म्हणजे जास्तीत जास्त म्हणजे भारतीयांचे आपण वी आर इंडियन म्हणजे भारतीयांचे जे काही म्हणजे आम्ही भारतीय लोकांनी ही गोष्ट केली आहे किंवा हा कायदा केलेला आहे असे आपण अभिमानाने सांगू शकतो. कारण एवढे 150-200 वर्ष म्हणजे झाले तरी पण आपण त्या काळातला इंग्रजांचे कायदे जर वापरत असू तर ते एक अतिशय म्हणजे चुकीचं उदाहरण म्हणजे चुकीचा मेसेज जाऊ शकतो लोकांमध्ये. त्याच्यामुळे जे काही त्यांच्या म्हणजे त्यांनी म्हणजे भारतीय म्हणून आपल्या काही गोष्टी हे आपणच तयार करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर हे माझे एक थोडक्यात असं म्हणजे 1 जुलैपासून लागू झालेल्या कायद्याबद्दल वैयक्तिक मत होतं. हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल तुमचे अभिप्राय कळवा. धन्यवाद.